नमस्कार, आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भारतीय जनता पक्षाची नागपूर ग्रामीण रामटेक कार्यकारिणी जाहीर। जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत यांनी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली। अनेक तरुणांना व जुन्या नव्यांना संधी दिली। पत्र परिषदेत मोठ्या संख्येने नेते व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। धन्यवाद। आनंदराव राऊत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा व कार्यकारिणी जाहीर करावी। सर्वांना नमस्कार। आज या पत्रकार परिषदेला उपस्थित माझ्यासोबत काटोल जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय कुंभारेजी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आमचे नेते डॉक्टर राजेंद्र पोदार, माझ्या बाजूला असलेले रामटेक विधानसभेचे माजी आमदार डॉक्टर रेड्डी साहेब, अजयजी बुधारे, माजी महामंत्री जिल्ह्याचे उपस्थित। आता मी यांची घोषणा करणार आहोत। हे सगळे व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व पदाधिकारी। आज जी आपण ही प्रेस या ठिकाणी आयोजित केली आहे ही जो रामटेक जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आज ही प्रेस आयोजित केली। आजच्या या प्रेसमध्ये आपण जवळपास 91 कार्यकारिणीमधील जे सदस्य आहेत, म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंत्री, कोषाध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे 7 अध्यक्ष असे एकंदर 98 लोकांची यादी आज आम्ही आपल्या प्रेसच्या माध्यमातून प्रसारित करतो। याला आपण नीट प्रसिद्धी द्यावी आणि ही मोठी जी कार्यकारिणी आहे या कार्यकारिणीमध्ये जिल्हा महामंत्री म्हणून आम्ही 4 लोकांना या ठिकाणी स्थान दिलं आहे। अनिल निधान आज ते बाहेर आहेत, त्याच्यामुळे येऊ शकले नाही। रिंकेश चौरे, शुभांगीताई गायधने, राहुल किरपान, 4 जिल्हा महामंत्री म्हणून आपण आज या ठिकाणी घोषणा करतो आहे। कोषाध्यक्ष म्हणून माजी कोषाध्यक्ष अजयजी अग्रवाल, आपण त्यांना जिल्ह्याचा कोषाध्यक्ष केला आहे। जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी आमचे आता महामंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारी पार पाडली नागपूर जिल्ह्याची, आमचे गज्जूजी यादव यांना आम्ही उपाध्यक्ष या ठिकाणी घोषित करतो आहे। जिल्हा मंत्री आपण 8 जिल्हा मंत्री या ठिकाणी घोषित करतो। जिल्हा उपाध्यक्षामध्ये आपण गज्जू यादव, राजेश रंगारी, डॉक्टर मुकेश मुदगर, रुचलजी कडू, संजय मुलमुले, विजयालक्ष्मीताई भदोरिया, सुनंदाताई दिवटे आणि मंगलाताई कारेमोडे या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष म्हणून काम करतील आहे। जिल्हा मंत्री म्हणून सुभाष कावटे, जितेंद्रजी बैस, रमेशराव चिकटे, विशाल कामत, अतुल हजारे, प्रमिलाताई दंडारे, आशाताई पणीकर आणि कुमुदताई प्रगट यांना जिल्हा मंत्री म्हणून आम्ही जबाबदारी दिलेली आहे। जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कपिलजी आदवले, आपल्या सगळ्यांचे परिचित, जिल्ह्याचं प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे। विविध आघाड्यांचे आमचे अध्यक्ष आहेत, 7 आमच्या ज्या प्रमुख आघाड्या आहेत त्या आघाड्यांचं अध्यक्षपद आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रीतीताई मानमोडे यांना महिला आघाडीचं अध्यक्षपद आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सतीशजी डोंगरे याच्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील। जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष मोहसिन पटेल आज येऊ शकले नाही या कार्यक्रमाला। जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुनील जुवार आहेत, आज मुंबईला आहेत। जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चेतन खडसे यांना आम्ही युवा मोर्चाचा अध्यक्ष जाहीर केलेला आहे। जिल्हा अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष हरीशजी गंगाले आणि जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष राजेश ठाकरे आहेत घेऊन
अशा 7 आघाड्या आणि अध्यक्ष उपाध्यक्ष मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा मंत्री, प्रसिद्धी प्रमुख अशी एकंदर 91ची यादी आम्ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त 33 प्रकोष्ठ विविध आघाड्या सेल याची पण घोषणा आम्ही नंतर पूर्ण कार्यकारिणी ही आता 91ची आमची प्रमुख कार्यकारिणी जाहीर झाली, आज आपण जाहीर केली आहे. याच्यानंतर ह्या आघाड्यांची पण एक वेगळी घोषणा विविध आघाड्यांचे अध्यक्ष, जसं आता युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष आहेत ते आपली कार्यकारिणी जाहीर करतील, महिला आघाड्यांचे अध्यक्ष आहेत त्या आपली कार्यकारिणी जाहीर करतील. अशा सर्व 7 आघाड्यांचे अध्यक्ष आपली पूर्ण कार्यकारिणी 60+1 अशी 61 लोकांची कार्यकारिणी ह्या आघाड्यांचे अध्यक्ष जाहीर करतील. आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये साधारणतः भारतीय जनता पार्टीचं काम करण्याकरता ही जी आम्ही कार्यकारिणीची या ठिकाणी तयार केलेली आहे ती भारतीय जनता पार्टीचं काम करण्याकरता आणि या माध्यमातून पक्ष बळकट करण्याकरता आणि शासनाच्या ज्या विविध योजना असतील त्या लोकांपर्यंत नेऊन पक्ष बळकटीचं काम ही आमची पूर्ण टीम या ठिकाणी करणार आहे. आणि याचकरता आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. माझी आपणाला विनंती आहे की आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की पूर्ण आमची कार्यकारिणी आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा.